आंबेडकर मार्केट येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बांधकाम कामगारांची जोरदार निदर्शने। जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी 19 मार्च रोजी दुपारी 2 वाजता घरकाम कामगार युनियनच्या वतीने प्रलंबित व विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी घरेलू कामगार महिलांची संख्या मोठी बघायला मिळाली। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात नाही, त्यांचे नूतनीकरण केले जात नाही, त्यांना वेळेवर मिळणारे साहित्य देण्यास टाळाटाळ केली जात आहे, 2 ते 4 कामगारांना वाटप करून कार्यालय बंद केले जात आहे। अशा विविध मागण्यांसाठी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट येथे असलेल्या सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी घरेलू कामगार व बांधकाम कामगार महिला यांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने करीत 8 दिवसांच्या आत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी घरेलू कामगार महिला, बांधकाम कामगार महिला आणि बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार यांचा असं दोघांचा संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही लेबर कमिशनर कार्यालयाच्या समोर त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करत आहोत। आम्ही मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी नोंदणी, नूतनीकरण, कल्याणकारी मंडळाच्या लाभाचे अर्ज हे सगळं आम्ही भरायचं काम करतोय। परंतु बांधकाम कामगारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या ठिकाणी आता जेव्हा विधानसभा झाली त्या विधानसभेच्या टायमाला आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या आमदारांनी सर्व बोगस लोकांची नोंदणी केली। मतदान म्हणून मताचा जोगवा घेऊन फिरले आणि घरेलू कामगार, बांधकाम कामगार यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। आजची घडी अशी आहे की या ठिकाणी कमीत कमी 1,40,000 लोकांची नोंद आहे, परंतु त्याच्यामध्ये खरे कामगार जे आहे, सगळे जे खरे गरीब कामगार आहे त्यांची नोंद झालेली नाही आहे। बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात नाही, नूतनीकरण केलं जात नाही, बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाचे जे लाभ आहेत ते दिले जात नाही आणि त्यांच्या नावाने जे भांडे वाटप आहे की संसारोपयोगी भांडे वाटप, हे भांडे फक्त ज्यांनी नोंदणी केली, ज्यांनी पैसे दिले, ज्यांनी 2,000 रुपये दिले त्यांना दिले गेले। घरकाम कामगार भगिनी आहेत या ठिकाणी 29 घरकाम कामगार भगिनींना त्यांनी यादी दिलेली आहे काढून, परंतु त्याच्यातल्या फक्त 3च महिलांना घरकाम कामगार भगिनींना 10,000 रुपये सन्मानधन देण्यात आलं आणि बाकीच्यांचं असं सांगण्यात आलं की हे 3 दिले म्हणजे संपले, आता बाकीच्यांना आम्ही देऊ नाही शकत। तर आमचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की या कार्यालयामध्ये बसणारे जे लोक आहे, मग ते BOCचे कर्मचारी असू द्या, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी असू द्या, हे फक्त जे त्यांना 2,000 रुपये 2,500 रुपये देतील त्यांचे कामं करायसाठी इथं बसलेले। त्यांनी सगळ्या बोगस लोकांची नोंद करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे जे आमदार आहेत, मग ते जेवढे आमदार आहे त्या सर्व आमदारांनी आपापल्या तालुक्यातले, आपापल्या मतदारसंघातले सगळ्या बोगस लोकांची नोंद करून घेतलेली आहे। खऱ्या कामगारांना योजना मिळवून द्यायची नाही आणि खोट्या कामगारांना घेऊन या ठिकाणी बोगस नोंदणी करायची आणि इथं भ्रष्टाचार वाढवायचा। तर आज या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत आणि आजच्या निदर्शनामधून आम्ही घरकाम कामगार आणि बांधकाम कामगार हे या ठिकाणी या सरकारी कार्यालयाला आम्ही इशारा देतो आहे की जर अशाच प्रकारचं काम तुमचं चालू राहिलं की गरीबों का सर फोडो आणि आमिरों के हात जोडो, तर मग आम्हाला काहीतरी तुमचा विचार करावा लागेल। आणि हे जे कार्यालय या ठिकाणी, या कार्यालयाला जर 8 दिवसाच्या आत यांनी त्यांचा कार्यभार नाही सुधारला तर यांच्या कार्यालयाला आम्ही कुलूप लावू आणि यांना घरी पाठवू। यांचा पगार यांनी घरी बसून घ्यावा, सरकार यांना पगार देतं का आपण पाहू। माझं नाव विजय पवार,